कॉलेज इज अ टेम्पररी बट सबमिशन इज अ परमनंटली. तर हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. मी आयशाद शेळके. तर मार्च एप्रिल महिना आला की समजून जायचं पेपरचे आणि सबमिशनचे दिवस आले. तर 2-4 दिवसापासून हेच काम चालू आहे. लिहा असाइनमेंट, लिहा प्रॅक्टिकल, करा प्रोजेक्टची साईज कमी झाली, ज्यादा झाली, दुरुस्त करून आणा, नीट करा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा, हेच चालू आहे. त्यामुळे जीवाची अशी तळतळ होते ना. आणि त्यात प्रॅक्टिकल एक्झाम जवळ आले म्हटलं इतकं डेंजर टेन्शन येतं ना. आणि प्रॅक्टिकल एक्झामला काय हाल होते ना ते फक्त आम्हालाच माहिती. मग काय सगळं काही कम्प्लिशन करून आम्ही निघालो होतो कॉलेजला. कॉलेजमध्ये होता आमचा सबमिशनचा शेवटचा दिवस. खाली आलं तर बघतोय का यांचे चालू होते भांडणं. फर्स्ट इयर पासून थर्ड इयर पर्यंत आलोय बरं का, पण यांच्या भांडणात काय बदल झालाच नाही. तर बघू आता यांचे कशावरून भांडणं चालू होते. वेणीचं रब्बल काढलंय आणि आता केस मोकळं सोडायचं कॉलेजला यायचं. या रबलामुळे आमची किंमत केलेली. पण रबलं कोणाचे नाही येणार, मी नाही देणार, मी नाही येणार. आज चालून द्या. ऑडियन्स बघतीचे पाणी बिनी पिऊ राहिले. ऑडियन्सला पाणी आणायला पाठवलं तर जात नाही. इथं आल्यावर तराळी लागते ऑडियन्सला. क्लिअर तुमचं. जायचं कॉलेजला आता, काहीच थांबायचं. शेरा केला होता चला. पूजी म्हणत होती झुंड में तो सुअर आते शेर आकेला आता. तिला म्हणलं आता 19 तारखेला आपली प्रॅक्टिकल एक्झाम आहे, त्यात दाखव तुझं शेरपणा. किती मार्क दिला? 0 तर द्यायचं म्हणा मग. एक बरं झालं. किती वेळचं पाणी लागत होतं आम्हाला. इकडे कुठं बॉटनीच्या डिपार्टमेंटला चेक करू राहिली प्रीते. दिली साईन. उन्हात आणत आमची हीच धावपळ चालू होती. हे डिपार्टमेंट झालं ते डिपार्टमेंटला जा, ते डिपार्टमेंट झालं परत या डिपार्टमेंटला या, इकडचं चेक करा, परत तिकडं चेक करायला जा. मग काय फायनली एकदाच सगळं काही सबमिशन करून आम्ही निघालो होतो 2 रुपयाची रबडी खाऊन हॉस्टेलला. बरं ते जाऊन द्या. पण आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येक मेंबरकडे काय ना काही क्रिएटिव्हिटी आहे, पण ती सगळी क्रिएटिव्हिटी माझ्यावरच एक्सपेरिमेंट करते या. त्यानंतर आमचं असं ठरलं होतं की तुम्हाला हा दगड दिसतोय ना, तो दगड आम्हाला हॉस्टेलपर्यंत घेऊन जायचा होता. पण ट्विस्ट असा होता की दगडाला कोणी हात लावायचा नाही, दगड हा पायाने घेऊन जायचा होता. ठेवणार आहे, ध्यानात ठेवणार आहे. ठेव. असंच आपल्याला ध्यानात राहायचं, मनात राहायचंय आहे ना, अशा आठवणी ठेवायच्या. तर गाईज चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.